माहिती आहे का की स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प फक्त ₹171.5 कोटींचा होता. 24 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचे पहिले अर्थमंत्री R.K. षणमुखम चेट्टी यांनी सादर केला होता. 197 कोटींचा महसूल खर्च म्हणजेच रिव्हेन्यू एक्सपेंडिचर होता आणि 26 कोटींचा घाटा. वर्तमानमध्ये बघायला झालं The birth anniversary of Guru Ravidas, I present the budget for the year 2026-2027. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर केला. यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख सोमवारऐवजी रविवार करण्यात आली. त्यामुळे रविवारी सादर केलेला हा पहिलाच बजेट ठरला. तसेच हा अर्थसंकल्प नव्या कर्तव्य भवन इथे तयार करण्यात आलेला पहिलाच अर्थसंकल्प आहे बरं का. देशाचा चांगला नागरिक म्हणून अर्थसंकल्पाला काय आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा बजेट पूर्णपणे तथास्थ दृष्टिकोनातून पाहणार आहोत. कोणतेही न्यूज चॅनल सारखा नाही. शेवटी आपण बघणार आहोत की यात कमतरता काय आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी म्हटल्यावर सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा. या अर्थसंकल्पनात युवा शक्ती ड्रिव्हन असे संबोधले गेले असून युवकांच्या शक्तीला विकास रूपांतरित करणे हे याचे उद्दिष्ट आहे असं म्हणलं गेलं. देशांतर्गत उत्पादन वेगाने वाढवणारे सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, मानवी भांडवल बळकट करणारे आणि सबका साथ सबका विकास यावर भर देण्यात आला आहे. स्वस्त काय महाग काय. या अर्थसंकल्पनात काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर काही महाग झाल्या आहेत. स्वस्त झालेल्या वस्तू निर्यात आधारित क्षेत्रांना दिलासा देण्यात आला आहे. उदाहरणार्थ चमड्याच्या वस्तू यासाठी लागणाऱ्या काही इनपुट्सवर कस्टम ड्युटी माफ करण्यात आली आहे. कर्करोगावरील 17 औषधांवर बेसिक कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. 7 दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी लागणाऱ्या वस्तूंवरही सवलत देण्यात आली आहे. माशांवर शुल्क माफ केल्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हनचे पार्ट्स आणि सोलर पॅनल बॅटरीचे पार्ट्स यावर इम्पोर्ट ड्युटी सूट देण्यात आली आहे. परदेशी प्रवासाच्या टूर पॅकेजवरही TSC 5% वरून 2% वर करण्यात आली आहे. शिक्षण व उपचारासाठी परदेशात पाठवलेल्या पैशांवर TSC सुद्धा 5% वरून 2% करण्यात आली आहे. महाग झालेल्या गोष्टी, शेअर बाजारातील F&O ट्रेडिंग वरचा STT वाढवण्यात आला आहे. व्हिडिओ गेम कन्सोलच्या पार्ट्सवरील सूट देण्यात आली आहे. कॉफी रोस्टिंग मशीनवर कस्टम ड्युटी हटवण्यामुळे कॉफी महाग करणे होऊ शकते. आयातीत दारू आणि प्राणी संग्रहातील प्राणी यावर कर वाढवण्यात आला आहे. हा चार्ट आहे ज्यामध्ये सेक्टर वाईज किती पैसे कशाला अलॉट करण्यात आले आहे हे दाखवलं गेलं आहे. प्रॉब्लेम्स, आरोग्य क्षेत्रावर कमी खर्च. भारताचा आरोग्य खर्च GDPच्या सुमारे 2% आहे. WHOची शिफारस GDPच्या 5% असणे आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक गुंतवणूक गरजेची होती. शिक्षणावर अपेक्षेपेक्षा कमी गुंतवणूक झाली आहे. शिक्षण खर्च GDPच्या 3 ते 3.5% आहे. NEPचे उद्दिष्ट होतं की 6% सरकारी शाळा व महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारायला हवी होती, पण ते काही आपल्याला दिसलं नाही आहे. गेल्या 5 वर्षात LPG गॅसची किंमती 30 ते 40% वाढलेल्या आहे. अन्न महागाई 8 ते 10% पर्यंत पोहोचली. गॅस, पेट्रोल आणि अत्यावश्यक वस्तूंवरील कर कमी व्हायला हवा. पूछ रहे थे कि मिडिल क्लास के लिए बजट में क्या है, बजट में क्या है. जेणेकरून सामान्य माणसाला तत्काळ दिलासा मिळेल. निष्कर्ष, अर्थसंकल्पन बजेट 2026-27 हा विकास भविष्यातील श्रीमंतांसाठी संधी निर्माण करतो, परंतु तात्काळ दिलासा आणि सामान्य जनतेवर थेट परिणाम हा दृष्टीने पाहता यातील पावले थोडी धीमी किंवा मर्यादित वाटतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.